हॅपी दिवाळी. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही जर दिवाळीच्या खरेदीचा काहीतरी छान प्लॅन करत असाल, कुटुंबियांबरोबर जर का कुठे तुम्हाला बाहेर जाऊन मस्तपैकी खरेदी करायची असेल, खरेदीनंतर खूप छानपैकी काहीतरी खादाडी म्हणजे काहीतरी छानपैकी खायचं असेल, तर तुम्ही ठाण्याच्या नौपाडा परिसरामध्ये भेट द्यायलाच हवी. कारण नौपाडा परिसर सध्या अक्षरशः एखाद्या नववधूसारखा सजला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. सगळीकडे मस्तपैकी रोषणाई, दुकानांना केलेलं अप्रतिम अशा प्रकारचं डेकोरेशन आणि या दुकानांच्या बाहेर असलेले खूप छान छान कॅरेक्टर्स, यामुळे असं वाटतं की एखाद्या परदेशामध्ये आपण कुठेतरी अतिशय रम्य ठिकाणी फिरतोय असं वाटतंय. आणि त्यातच संध्याकाळची आल्हाददायक हवा. त्यामुळे संपूर्ण नौपाडा परिसर हा अक्षरशः छानपैकी अप्रतिम अशा प्रकारचा सजला आहे. नौपाडा व्यापारी मित्रमंडळाच्या माध्यमातून ही सगळी सजावट तयार करण्यात आलेली आहे. या संदर्भात आपण एक छोटासा झलक बघूया की एक्झॅक्टली हा रस्ता सध्या दिसतोय कसा. तर मंडळी, गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाईन शॉपिंग मोठ्या प्रमाणात वाढायला लागली आणि त्याच्यामुळे ग्राहकांनी पुन्हा एकदा कुटुंबासह घराच्या बाहेर पडावं, दुकानांमध्ये जावं, दुकानामध्ये जाऊन खरेदी करावी, या दृष्टिकोनातून गेल्या वर्षापासून हा नौपाडा शॉपिंग फेस्टिवल सुरू झाला. मितेश शहा यांची ही कल्पना होती आणि या कल्पनेला नौपाडा परिसरातील गोखले रोड परिसरातील सगळ्या व्यापाऱ्यांनी हे सगळं उचलून धरलं आणि बघता बघता हा अप्रतिम अशा प्रकारचा शॉपिंग फेस्टिवल आकाराला आला. या शॉपिंग फेस्टिवलमध्ये आल्यानंतर तुम्हाला खरेदीचा अक्षरशः मनमुराद आनंद लुटता येणार आहे. कारण आत्ता आपण जी झलक बघितली त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की लक्ष लक्ष दिव्यांनी हा संपूर्ण गोखले रस्ता नौपाडा अक्षरशः उजळून निघालेला आहे. त्यामुळे एक प्रकारचा वेगळाच उत्साह या ठिकाणी आपल्या अंगामध्ये संचारतो आणि या गोखले रस्त्यावर काय नाही आहे, तुम्हाला हवी ती प्रत्येक वस्तू या गोखले रस्त्यावर मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरेदीसाठी बाहेर पडल्यानंतर आपण सगळ्यात पहिले एक गोष्ट बघत असतो, ती म्हणजे ऑफर्स काय आहेत. तर या नौपाडा शॉपिंग फेस्टिवलच्या निमित्ताने अप्रतिम अशा प्रकारच्या ऑफर्स देखील या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या खरेदी करा, ऑफर्सचा लाभ घ्या आणि कुटुंबासह एक मेमोरेबल अशा प्रकारची इव्हिनिंग तुम्ही एन्जॉय करा. या संदर्भात श्री मितेश शहा बोलताना तेच म्हणाले की आपण ज्यावेळेस ऑनलाईनवर खरेदी करतो त्यावेळेस कुठल्याही प्रकारची मेमरी क्रिएट होत नाही, पण दिवाळीसाठी विचार करा, सगळं कुटुंब घराच्या बाहेर पडलेलं आहे, मस्तपैकी नटून थटून बाहेर पडलेलं आहे, खरेदी करतायत, कुठेतरी छानपैकी काहीतरी खात आहेत, कसल्या जबरदस्त मेमरीज क्रिएट होत आहेत. सो अशा प्रकारच्या जर का दिवाळीमध्ये तुम्हाला उत्कृष्ट मेमरीज क्रिएट करायच्या असतील तर निश्चितपणे गोखले रस्त्यावर नौपाडा परिसरामध्ये या शॉपिंग फेस्टिवलला तुम्ही भेट द्यायलाच पाहिजे. या शॉपिंग फेस्टिवलमध्ये विशेष काय तर लाइटिंग्स, कंदील, डेकोरेटिव्स, दुकानाच्या बाहेर लाइटिंग्स सजवलेले दुकानं, ऑफर्स आणि अजून त्याला आकर्षित करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या दुकानांच्या बाहेर एक कॅरेक्टर्स ठेवलेले आहेत. जगलर्स, जोकर, चार्ली, स्टिकमॅन, डबल फेस, पिके असे बरेच 25 कॅरेक्टर्स आम्ही रस्त्यावर लोकांना आकर्षित करण्यासाठी ठेवलेले आहेत. जेव्हा आपण या स्ट्रीटमध्ये शॉपिंग करतो तेव्हा आपल्या वेगवेगळे कॅरेक्टर्स दिसतात, वेगवेगळी दुकाने दिसतात आणि ते चालत असं वाटतं की आपण थांबायचंच नाही, अजून पुढे जायचो म्हणजे अशी आपण पूर्ण बाजार फिरतो. तर मंडळी, येत आहे ना नौपाडा आपलाच असा नौपाडा तुम्हाला बोलवत आहे. नौपाडा व्यापारी मित्रमंडळाच्या वतीने हा संपूर्ण फेस्टिवल या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. 6 नोव्हेंबरपर्यंत, पुन्हा एकदा सांगतोय, 6 नोव्हेंबरपर्यंत हा संपूर्ण शॉपिंग फेस्टिवल सुरू राहणार आहे आणि या ठिकाणी तुम्ही प्रचंड मजा करू शकताय. ह्या लहान मुलं तर इथे अक्षरशः रमतात. म्हणजे जे बाहेरचे जे कॅरेक्टर्स या ठिकाणी उभे आहेत त्या लहान मुलं या कॅरेक्टर्सबरोबर खेळतात, त्यांच्याबरोबर थोडीशी दंगामस्ती देखील करतात आणि ज्या काही ऑफर्स वगैरे आहेत या ऑफर्समुळे महिला वर्ग तर स्पेशली
खूप एक्सायटेड आहे. तुम्ही पण डेफिनेटली या, कारण एक प्रकारचं म्हणजे आपलं शहर हे किती छान दिसू शकतं, आपल्या शहरामध्ये किती छान प्रकारची रोषणाई झालेली आहे हे बघण्यासाठी इथे दररोज मोठ्या संख्येने नागरिक येत आहेत. विशेषतः घोडबंदर परिसरातले जे नागरिक आहेत ना, हे नौपाडा परिसरामध्ये जास्त येत नाही आहे. त्यांनासुद्धा आमचं हे सांगणं आहे की नौपाडा शॉपिंग फेस्टिवलला 100% भेट द्या आणि इथे येऊन ठाणे शहराचा आनंद घ्या. कारण बऱ्याचदा घोडबंदर आणि ठाणे शहर यांची कुठेतरी नाळ तुटल्यासारखी वाटते. इथे आल्यानंतर तुम्हाला घोडबंदर रोड आणि ठाणे शहर यांचा संगम झाल्याचं बघायला मिळेल. अप्रतिम अशा प्रकारचं वातावरण आहे. संध्याकाळच्या वेळेस सुखद गारवा असतो. खूप छान छान ऑफर्स आहेत. अतिशय छान अशा प्रकारचे कॅरेक्टर्स दुकानांच्या बाहेर उभे आहेत. दुकानदार तुमचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत. दुकानांमध्ये काम करणारी मंडळी देखील उत्सुक आहेत. आणि ही जी मंडळी आहे, हे दुकानदार आहेत, हे आपले शेजारी आहेत. हे आपले दुकानदार टिकले पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा, कारण यांच्याशी आपला रोजचा संबंध असतो. ऑनलाईन शॉपिंगमध्ये पलीकडे कोण आहे, काय आहे, कुणाला काहीही माहिती नसतं. एका क्लिकवर गोष्टी येतात. काही अनुभव मेमरीज क्रिएट होत नाही. इथे या, मजा करा, मस्ती करा, खरेदी करा, असंच आमचे मितेश भाई सांगतायत. बाजार फिरताना आपण त्यामध्ये आपल्याला काय लक्षात येतं की आपण आपल्या फॅमिलीसोबत एवढं टाइम दिलं, ते एक मेमरीज आपण कलेक्ट केली. हे वस्तू इकडनं घेतली, ती वस्तू त्या कोपऱ्यातनं घेतली, असं फिरत 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 आपण पूर्ण बाजार फिरतो आणि तो एक मेमरीज आपण कलेक्ट करतो. या उद्देशाने आम्ही नौपाडा शॉपिंग फेस्टिवल नेहमीच म्हणजे मागच्या वर्षीपासून आम्ही चालू केले. याही वर्षी तसंच एन्व्हायरमेंट आणि एक हॅपीनेसचा माहोल आणि त्याचबरोबर आमच्या बरेच दुकानदारांनी चांगल्या चांगल्या स्टॉक्स, व्हरायटीज, रेंज आणि ऑफर्स ते लोकांना देण्यासाठी या दिवाळीनिमित्त प्रिपरेशन केलेलं आहे. माझ्या सर्व ठाणेकरांना ही नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी एकदा गोखले रोडला व्हिजिट द्यावी आणि आपल्या फॅमिलीसोबत एक मेमरीज शॉपिंग करता करता ही एक मेमरीज क्रिएट करावी. धन्यवाद. तर मंडळी लक्षात ठेवा, 6 नोव्हेंबरपर्यंत हा नौपाडा शॉपिंग फेस्टिवल सुरू राहणार आहे. नक्की इथे या आणि एन्जॉय करा, मजा करा, मस्ती करा, भरपूर खरेदी करा. थँक्यू व्हेरी मच.